आते आते खेळलो आहे ना एक मिनिट आता आले बघा 1 2 3 4 येतात ना असं आता तर ताईंचंच घ्या जवळ मीरा के नाथ प्रभु गाइए रे माई मीरा के नाथ प्रभु गाइए रे गोविंद गोविंद गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए रे गोविंद गोविंद गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए रे मुरली मनोहर गाइए रे भजो नंदा के लाल प्रभु गाइए रे मुरली मनोहर गाइए रे भजो नंदा के लाल प्रभु गाइए रे गिरिधारी गिरिधारी गाइए रे माई मीरा के नाथ प्रभु गाइए रे गिरधारी गिरधारी गाइए रे माई मीरा के नाथ प्रभु गाइए रे गोविंद गोविंद गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए रे गोविंद गोविंद गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए रे गोविंद गोविंद गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए रे गोविंद गोविंद गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए रे राधा कृष्ण चंद्र भगवान की जय नेटवर्क महाराज की जय सगळ्यांच्या सुकलो तो सावकाश खूप सावकाश आरामात. आता आज आपल्याला उपदेश सारचा समारोपाचा श्लोक घ्यायचा आणि त्यानंतर प्रश्नोत्तर. भगवान रमण महर्षींचं चरित्र पण सांगायचं आहे आणि त्याच्यावरचा पण प्रश्न आहे कारण ह्याच्यामध्ये सांगितले. तर एक क्लास आणखीन आपण ह्याच्यावर घेऊया त्यांचं चरित्र आणि मग पुन्हा उरलेले प्रश्न पाहू कसं किती वेळ लागते ते. आपण मागच्या क्लासमध्ये 29 पर्यंत बघितले होते. बंधमुक्ती अतीतम परम सुख विंदती इह जीवः तू दैविकः. आपल्या सगळ्यांप्रमाणे याच जगामध्ये राहत असताना तो जो जीवनमुक्त आहे, आपल्याच प्रमाणे सगळे व्यवहार इथं करत असताना तो जो जीवनमुक्त आहे तो बंधन आणि मुक्ती दोन्हीच्याही पलीकडे निघून जातो. न केवळ तो मुक्त होतो, बंधनाच्या पलीकडे जातो, पण मुक्तीच्या पण पलीकडे जातो. आणि ते जे परमसुखम आहे, जे की मागे सांगितलं होतं, अव्यय अभव अपूर्ण असे सगळे सुख सांगितले होते. किम स्वरूपमिती आत्मदर्शने अव्ययाभवा पूर्णचित सुखम. तर ते जे सुख आहे ते प्राप्त करून घेतो असं आपण गेल्या वेळेला इथे पाहिलं होतं. आणि दैविकः म्हटलं होतं तर त्याच्यातून आपल्याला सूचना मिळते की हे सुख प्राप्त करण्यासाठी कुठली साधना आहे. तर दैवी संपत्ती जी आहे, अभयम सत्व संशुद्धी, तर ती सगळी आपल्यामध्ये येईल. आर्जव येईल, आपल्यामध्ये मृदुता येईल, सत्य भाषण येईल आणि ज्ञानव्यवस्थिती खूप रोज 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 हा नित्य अभ्यास झाला पाहिजे. वर्षातून एकदा ज्ञानयज्ञ केला त्याच्यानंतर परत नको असं नाही. रोज 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 हा ज्ञानयज्ञ झाला पाहिजे. ज्ञानयज्ञ म्हणजे आपल्या अज्ञानाच्या अवती पडणं. रोज हा वेदो नित्यमधीयताम पहिलंच सूत्र सांगितले साधन पंचकम मध्ये. तर जेवढं आपण ह्या व्यवहारासाठी भ्रमामध्ये राहतोय, मी जीव या दृष्टीने, तर तेवढ्या वेळा त्याच्या 10 पट जास्त वेळा आपल्या डोळ्यामधून हे वाचन झालं पाहिजे, कानातून श्रवण झालं पाहिजे, मनातून चिंतन झाले पाहिजे आणि हातातून पण साधना घडली पाहिजे की मी जीव नाहीये, मी ते ब्रह्मतत्वच आहे. तर त्याच्या 10 पट जेव्हा होईल तेव्हा तो जो परिणाम होता त्याचा हिप्नॉटिझम, ते डिहिप्नॉटिझम असं होत आहे. म्हणून सत्संगाची ह्या अभ्यासाची रोज आवश्यकता आहे. आणि विशेषतः आपण जे आहोत 50च्या नंतरचे साधारणपणे,
तर का म्हणजे असं आवश्यकता नाही की 50 येईपर्यंत थांबलं पाहिजे. साधारण बुद्धिमान माणसाला पण 40 वर्षाचं असतानाच समजून चुकतं की या जगामध्ये किती सार आहे आणि त्यासाठी किती कष्ट करावे लागतात. म्हणून तो जर सामान्य बुद्धिवाला पण असेल तरी तो लगेच अंतर्मुख होऊन तिथून पुढे विचार करतो. 30-40 त्यांना बास होतात बुद्धिमान लोकांना. तर आपण कमीत कमी 50 नंतर तर शास्त्रांनी नियमच सांगितलाय की आता तुम्ही जास्तीत जास्त काळ घर सोडून ह्याच्यात रमलं पाहिजे, भक्तिभाव निर्माण केला पाहिजे, शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. जसं की आपण पहिली येत असताना शाळेत जायचो आणि तिथं नियमाने बसायचो, तिथून अजिबात शाळा न चुकवता सिन्सिअरली अभ्यास करायचो. रेग्युलॅरिटी, पंक्च्युअलिटी, सिन्सिअरिटी, तर तिन्ही गोष्टी तिथं खूप महत्त्व आहे. तर तसा हा अभ्यास करायचा आहे. आता आपलं वय विसरून जायचं, पुन्हा आपण 5 वर्षाचे, 6 वर्षाचे, 7 वर्षाचे, आणि ही आपली शाळा. आता शाळेचं असं असतं का फक्त 7 दिवस शाळा झाली वर्षातून, आता दुसऱ्या वर्षी शाळा. एक मुलगी अशी शाळेतून घरी आली आणि आई म्हणते तिला कसं काय गेला शाळेचा पहिला दिवस. ती म्हणते पहिला म्हणजे उद्या पण मला शाळेत जायचंय. तर असं नसतं ते, म्हणून रोज 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 ते करावं लागतं. तर जिथून कुठून संधी येईल सत्संगाची तर पाहिली पाहिजे. आता आपण शेवटचा श्लोक बघूया माझ्या नंतर. म्हणा, अहमपेतकं निज विभानकं, अहमपेतकं निज विभानकं, महदिदं तपो रमणवागियं, महदिदं तपो रमणवागियम्. अहमपेतकं निज विभानकं, अहमपेतकं निज विभानकं, महदिदं तपो रमणवागियं, महदिदं तपो रमणवागियम्. खूप सुंदर सांगतात की अहम अपेतकम. अपेतकम म्हणजे बाजूला सारणं, की अहम जिथं बाजूला सारला जातो, अहंकार जिथे निवारण केलं जातं त्याचं, निज विभानकम, आणि निज तत्व आत्मतत्व जे आपलं आहे तर ते तिथे स्फुरित होतं, ते तिथे प्रकाशित होतं. असं जे आहे म्हणजे अर्थात ती आपली जी सेल्फ इन्क्वायरी आहे, म्हणजे हा आत्मविचार जो आपण करतोय आता, ज्ञानविचार, तो विचार, तेच महत इदम तपः. तर हे वेदांताचा अभ्यास करणं, वेदांत ऐकणं, श्रवण करणं, हेच मोठं तप आहे. महत इदम तपः रमण वागियम, असं रमण म्हणत आहेत. वाक रमण, वाक इयम. रमण महर्षी जे आहेत ते असं म्हणत आहेत की अहंकाराला बाजूला सारणारं जे हे उपनिषदांचं ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, तर त्याचा विचार करणं हे सगळ्यात मोठं तप आहे. कारण त्याच्यामुळेच आपल्याला खरं मी जे आहे, खऱ्या मीचं स्वरूप जे मी आहे तर ते कळतं, आणि त्या खऱ्या मीच्या स्वरूपाला अडसर टाकणारा जो अहंकार आहे तो दूर होतो. आता बघितलं आपण की चर्चा केली होती ना, अहंकार म्हणजे कोणते. मानसम तु किम मार्गणे कृते नैव मानसम मार्ग अर्जवात वृत्तयस्त्वहम वृत्तिमाश्रिताः. आणि मग पुढे म्हटले विद्धी अहम मनः वृत्तयः तु अहम वृत्तिमाश्रिताः. आणि म्हणून अहम वृत्ती हे मन आहे असं सांगितलं होतं. तर याप्रमाणे इथे म्हणतात. आता बघा इथे म्हणतात की तपः, तर तप म्हणजे काय. तप जो आहे ते रामचरित मानस मध्ये तपाची फारच सुंदर स्तुती वगैरे केलेली आहे. संपूर्ण म्हणतात की तप जे आहे ते तपामुळेच, तपाच्या बलामुळेच ब्रह्मदेव सृष्टी करतात, तपाच्या बलामुळेच विष्णू त्याचं पालन करतात, आणि तपाच्या बलामुळेच शिवजी त्याचा संहार करतात. तर हे तप जे आहे ते आपल्याला सगळी काही सिद्धी, आपली इच्छा पूर्ण करणारी आहे. तुम्ही व्यवहारात पण बघा, कोणी CA होतात, कोणी डॉक्टर होतात, कोणी इंजिनियर, कोणी आर्किटेक्ट. तर हे त्यांचं पण ते 4-5 वर्ष तपच असतं. तिथे अजिबात त्यांनी बाकीचं काही इकडे करायचं नाहीये, लक्ष अजिबात इकडे तिकडे जाऊन देता कामा नये. आणि मोठी मोठी पुस्तकं असतात, त्यांचा अभ्यास करावा लागतो सगळं. तर व्यवहारातच जर का आपल्याला काही पाळायचं मिळवायचं असेल, ते पण जागतिक गोष्टी ज्या की क्षणभंगुरच आहेत, स्वाप्निकच आहेत, भ्रामकच आहेत, तरी सुद्धा इतकं तप करावं लागतं. तर ही तर आपल्याला एकदम परम सुख अशी गोष्ट प्राप्त करायची आत्मज्ञान, तर तिथे तर भरपूर जास्त तपाची आवश्यकता असते, आणि ते पण सूक्ष्म तप आहे. हे म्हणजे तप काय, मुंडक उपनिषदामध्ये सांगितलं की तिथे तप म्हणजे विचार, आत्मविचार. ते बोलले की तस्य ज्ञानमयम तपः. मुंडक उपनिषदामधला मंत्र म्हणतो तस्य ज्ञानमयम तपः, आणि हे ज्ञान म्हणजे हा विचार करणे. तर
ह्या तपाबद्दल महाभारतामध्ये असं म्हटलं की मनसश्चेंद्रियाणाम ऐकाग्र्यम परमम तपः. मनाचं आणि इंद्रियांचं एकाग्रता, मनाची आणि इंद्रियांची एकाग्रता. मनसश्चेंद्रियाणाम ऐकाग्र्यम परमम तपः म्हणजे श्रेष्ठ तप कुठलं? मन आणि इंद्रिय एकाग्र करणं. एकाग्र करणं म्हणजे काय? अग्र म्हणजे टोक, एक म्हणजे एक, मनाच्या टोकासमोर म्हणजे मनासमोर थोडक्यात एक विषय राहणं, त्याला मनाची एकाग्रता म्हणतात. म्हणजेच सजातीय वृत्ती प्रवाह, एकाच प्रकारची वृत्ती तिथे येणे. सध्या आपलं कसं होतं, खूप विषय आणि त्याचे खूप विचार असे येत असतात, म्हणजे अनेकाग्र आपलं मन आहे, तर ते एकाग्र करणं, तर त्याला परमम तप म्हटलं. आणि मग आपण म्हणतो की ते होईल तर कसं? तर म्हणलं की आपण जे अन्न खातो त्याच्यापासून विचार बनतात. मग चला आपण अन्न कमी करू म्हणजे विचार कमी होतील एकाग्रता होण्यासाठी. म्हणून मग उपास म्हणजे तप असं झालं. त्याच्यानंतर मग आपण इकडे तिकडे फिरतो, आरामात सगळं बसतो, हे करतो, झोपतो वगैरे. मग चला आपण थंड पाण्याने आंघोळ करू, मग मन आणखीन एकाग्र होईल. मग चला आपण खाली झोपू, गादी वगैरे न घेता, असं करूया. असं करून करून हळूहळू शरीराला कष्ट, शरीराला क्लेश म्हणजे तप. पण हेतू काय? मन एकाग्र करणं. पण असा विचार की कदाचित शरीराला कष्ट दिल्यानंतर मन एकाग्र होईल, कारण जेवढा आपल्याला आराम, सुख, सुविधा तेवढं आपल्याला झोपच येईल जास्त. मग कुठलं एकदम तमोगुणात गेल्यावर कुठलं तप होणार? म्हणून शरीराला कष्ट म्हणजे तप असेल. मग दोन्ही हात वर करून उभे राहा, एका पायावर उभे राहा, अग्नी पुढे मागे सगळीकडे अग्नी ठेवा, पंचाग्नी तप त्याला म्हणतात. चारी बाजूला अग्निकुंड धगधगती आणि वरती दुपारचा भर दुपारचा उन्हाळ्यातला सूर्य, त्याला पंचाग्नी तप म्हणतात. तर तसे करणं म्हणजे थोडक्यात काय की शरीराला त्रास देणं म्हणजे तप, हे असं झालं. आता ह्या तपामध्ये पण 3 प्रकार आहेत, सात्विक, राजसिक, तामसिक. तर गीतेमध्ये तर खूप चांगलं सांगितलं. गीतेमध्ये आणखीन 3 प्रकार सांगितले, सात्विक, राजसिक, तामसिक पण सांगितले आणि काही वाचिक, मानसिक हे पण त्यांनी सांगितले. तर ते झाले की हे जे सगळे देवद्विज, गुरुप्राज्ञ, पूजनम, शौच मार्जवम, ब्रह्मचर्यम, हिंसाच, शारीरम तपोच्यते, अनुद्वेगकरम वाक्यम, सत्यम प्रियहितम च वत, स्वाध्याय व्यसनम चैव मानसम तपोच्यते. आणि मनप्रसाद सौम्यत्व, मौनम, आत्मविनिग्रह, भाव संशुद्धिरित्ये तत्तपो मानसमुच्यते. असे 3 प्रकारचे तप. आणि मग सांगितलं श्रद्धया पर्यातप्तम तपस्तत्त्रिविधम तन्नरैहि अफलाकांक्षिभिर्युक्त सात्विकं परिचक्षते, सत्कारमान पूजार्थम तपोदंभेन चैव यत क्रियते तदिह प्रोक्तम राजसं चलमध्रुवं, आणि मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थम वा तत्तामसमुदारतम. असे 3. म्हणजे दुसऱ्यांचं वाईट व्हावं म्हणून जे लोक कष्ट करतात त्याला तामसिक तप म्हणतात. मला लोकांनी मोठं व्हावं, चांगलं म्हणावं म्हणून जे करतात ते राजसिक. आणि काहीही फळाची अपेक्षा न करता माझं कर्तव्य आहे म्हणून परमेश्वराच्या प्रेमाखातर माझं चित्त शुद्ध व्हावं, ज्ञान मिळावं, भक्ती मिळावी म्हणून जे तप करतो, जसे की आपण उपवास वगैरे करतो, तर त्याला सात्विक तप असं म्हणतात. अशा प्रकारे हे तप इतक्या प्रकारचं आहे. आपल्याकडे जीवन पद्धतीच आपल्याला अशी सांगून दिलेली आहे आपल्या पूर्वजांनी की त्याच्यामध्ये तप इन्क्लुडेडच केलेलं आहे. आता चातुर्मास आला की आपण हे खात नाही आहे ना, नंतर सोमवार करतो, श्रावण महिना आले की हे उपवास करतो, परत हे गुरुवार आले, ते शुक्रवार आले, असे किती चालूच असतात आपले पांढरे बुधवार. तर हे सगळे आपल्या जीवनशैलीतच त्यांनी घालून दिलेले आहेत. बरोबर. त्याचप्रमाणे कुठे कुठे सकाळी उठून स्नान करायचं असतं, तर कुठे तीर्थयात्रेला गेले की तपश्चर्या होते, आपली सगळी सुविधा तिथे निघून जाते. अशा प्रकारे तप आपल्या जीवन प्रणालीमध्येच, आपल्या समाज व्यवस्थेमध्येच घालून दिलेले. तर हे झालं तप. पण आपण काय आता म्हटलं की अहमपेतकम, त्याच्यातून अहंकार गेला पाहिजे. तर ते कुठलं तप आहे? फक्त ते ज्ञानमयम तपच आहे. कारण जेव्हा आपण विचार करू तेव्हाच हा अहंकार जाईल, अन्यथा तुम्ही तोपर्यंत कुठलीही तप करा. बघा आता हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, रावण, कुंभकर्ण सगळ्यांनी तप केली आणि ब्रह्मदेवांकडून वर मिळवले. पण काय मिळवले? की हे मरते शरीर जे की माती होणार आहे नंतर, ही जी आपण धूळ धूळ म्हणून पुसतो हे शरीर पण धूळच आहे खरं. तर ते शरीर टिकावं म्हणून त्यांनी मागणं मागितलं. म्हणजे त्यांचं कसं तप होतं? तामसिक आणि राजसिक तप होतं त्यांचं. तर तसं इथे सगळ्यांनी तप केलेली आहेत. पण त्यांनी अहंकार दूर केला का? नाही. आणि अहंकार
जो आहे तो अज्ञानातून येतो. आत्मस्वरूपाच्या अज्ञानातून अहंकार येतो. आणि आत्मस्वरूपाचं अज्ञान म्हणजे मी कोण आहे ते नक्की माहिती नाही. आणि त्याच्यामुळे मग मी शरीर आहे हा गैरसमज, मी मन आहे, मी बुद्धी आहे ही गैरसमज. मग माझा अख्ख्या जगात विजय होऊ दे, मला बलाढ्य ठरू दे, मला कोणी जिंकता कामा नये, असे सगळे ते मागणे त्यांचे. आणि मला मग मारायला नको कोणी यांनी वगैरे. तर ते झालं. पण आपल्याला अहम अपेतकं करायचं आहे, अहंकार काढायचा. म्हणून काय करावं लागेल? तस्य ज्ञानमयम तपः, तेच विचाराचं तप करावं लागेल. आणि ते सगळ्यात कठीण आहे. आपल्या गुरुदेवांची गोष्ट सांगतात एक. गुरुदेव ज्या वेळेला उत्तरकाशीला गेले स्वामी तपोवन महाराजांच्याकडे शिकायला, तर त्यावेळेला त्यांनी बघितलं तर समोर गंगा आणि कितीतरी तळी तापसी असे त्या गंगेच्या पाण्यामध्ये उभे राहून अनुष्ठानं जप असं सगळं तप वगैरे करायचे. तर गुरुदेव म्हटले स्वामी तपोवन महाराजांना की मला नाही वाटत मला हे असं एवढं जमेल. मला तर लगेच शिंका येतात आणि लगेच ताप येतो त्या थंड पाण्याने, तर मी जातो म्हणून. तर तेव्हा तपोवन महाराजांनी त्यांना सांगितलं की अरे तू 1 तासभर बसून इथे उपनिषद ऐकतोस, ते त्यांना नाही जमत, ते झोपून जातात. तर तू हे जे करतोस ते मोठं तप आहे. म्हणजे तसं ज्ञानमय तप म्हणजे विचार की जो अहंकार दूर करतो, ते विचार करणं, ह्याचा अभ्यास करणं वेदांताचा हे मोठं तप आहे. ते म्हटले की ते त्यांना नाही जमणार, तर ते तुला जमतंय, हे तुझं त्यांच्याही पेक्षा मोठं तप आहे. म्हणून तू अजिबात नदीमध्ये जाऊन गंगा नदीमध्ये जाऊन उभा राहू नकोस, काही ते तुला करायची आवश्यकता नाही. आपली ही पुढची पायरी आहे. आता तुम्ही पण बघा, इतकं आपण आयुष्यभर अनेक जन्म पूजा केल्या, सगळं सण समारंभ केले, कुळाचार केले. आता म्हणून त्याचं फळ म्हणून तुम्हाला हे वेदांताची ओळख, वेदांतांमध्ये रुची आणि वेदांताची उपलब्धी झालेली आहे. तर ते त्याचं फळ आहे. आणि म्हणून इथे आपण सावधान राहून निश्चयपूर्वक, निग्रहपूर्वक, आनंदाने, उत्साहाने हा अभ्यास केला पाहिजे जास्तीत जास्त. तर असं परमेश्वराकडून संकेत येत असतात, ते घेण्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. आणि तो ज्या ज्या संधी आपल्याला उपलब्ध करून देतोय ते पूर्ण विचारांती करून देतोय. आता समजा मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही बोला 1 मिनिट, तर ही संधी ज्या वेळेला तुम्हाला उपलब्ध झाली त्यावेळी भगवंतांनी तुमच्यावर खूप मोठी मेहनत घेतलेली आहे, वर्षानुवर्ष तुम्हाला तयार केलेलं आहे. तर त्यावेळेला आपण असं नाही म्हणायचं की नाही 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 मला नाही. अरे परमेश्वराने सांगितलं तर तुम्ही त्याचं गुणगान केलं पाहिजे. तेव्हा मग सगळी भीती, सगळी लज्जा, सगळी हे बाजूला सारून आपण बोललं पाहिजे. कारण ते परमेश्वराचं कार्य आहे, ती त्याची आज्ञा आहे. आणि त्याच्या अगोदर त्यांनी आपल्याला तयार केले, म्हणून आत्मविश्वासाने पूर्णपणे आपण ते केलं पाहिजे. तर अशा प्रकारे अहम अपेतकम हे महत्वाचं. आणि म्हटलं की महत इदम तपः निज विभानकम. अहंकार दूर झाला की बस हे आत्मतत्व तर आहेच, सदानी कदा ते आहेच. असं नाही की अहंकार दूर झाल्यामुळे ते दिसलं, अहंकार दूर होण्यामुळे ते उत्पन्न झालं असं नाहीये, ते आहेच. पण आपल्या डोळ्यासमोरून ती जी पट्टी होती अहंकाराची ती निघून गेली. आणि मग आपण आता आपल्याला ते ब्रह्मतत्व समजू लागलो. हे काही बाहेर जाऊन डिक्लेअर वगैरे करायचं नाहीये, सांगायचं वगैरे काही नाहीये. फक्त मनातल्या मनात हे आपल्याला निश्चितपणे माहिती पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण आपल्या सुखसोयी बघतो या शरीराच्या, बघा आपल्या सगळ्या कल्पना ह्याच्यावरच अवलंबून असतात, या मी जीवत्वावरच आणि मी शरीर ह्याच्यावरच. तर ती जी मूळ आहे तर तिथेच ते तिथपर्यंत ती भावना पोहोचली पाहिजे की मी हे शरीर नाहीये, मी ह्या कुठल्याही उपाधी नाहीये. तर तोपर्यंत हा अभ्यास चालूच राहील. हळूहळू ती भावना जी आहे ती आतमध्ये झिरपेल. तर अशा प्रकारे इथे म्हणतात की भगवान रमण महर्षी जे आहेत ते असं म्हणतात की अहंकाराला दूर करून आणि आत्मस्वरूपाला प्रकाशित करणारं असं जे तप आहे तेच सगळ्यात मोठं आहे, जे की आत्मविद्या विचार करण्याचं आहे तप. गुरुदेवांच्या कृपेने आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने आपण हा ग्रंथ इथे सुरू केला. आल्यानंतर सुरू केला होता ना, आता 21 तारखेला 2 महिने झाले आहे ना, आता 27 म्हणजे 2.25 महिने झाले जवळजवळ 26. तर आपण हे जे अध्ययन केलं हे गुरुदेवांच्या चरणी अर्पण करूया, म्हणजे त्याचाही अहंकार नको व्हायला. आणि आता आपण ह्यातले थोडे प्रश्न बघूया. तर एकेकाने सांगितले तरी चालते किंवा कसं आपण असं काही नाही आहे. आता थोडेसे प्रश्न काही सूक्ष्म आहेत. पहिलं बघा,
की हे जर पहिला कर्मयोग सांगितलं की नाही, तर त्या कर्मयोगात ईश्वर सिद्धी असं म्हटलेलं. कर्मयोगामध्ये आपण कसं सिद्ध करतो की देव आहे. थोडासा विचार करा, मग लगेचच आपण सांगूया. कर्मयोगामध्ये आपण म्हणजे आता लोक म्हणतात की देव नाही, तर आपण म्हणतो देव आहे, आणि त्याच्यासाठी आपण कारण घेतो की कर्माचं फळ आपल्याला मिळतं. तर ते कसं, त्याच्याबद्दल एक 2 3 4 ओळी सांगा कोणी. कर्मयोगातून ईश्वर सिद्धी कशी होते, ईश्वराचं अस्तित्व कर्मयोगामुळे कसं सिद्ध होतं. आपण कर्म केलं तर लगेच काही फळ मिळत नाही. फळ देणारा तो दुसराच कोणीतरी असला पाहिजे. त्याच्यावरून सिद्ध होतं की कोणीतरी आहे, आणि तो पण सर्वज्ञ असला पाहिजे, कारण त्याला मागचं पुढचं सगळं माहिती पाहिजे. कर्माध्यक्ष आणि कर्मफलदाता, ज्याला जीवाचं पण पूर्वकर्म माहिती आहे आणि बाकीच्या पण सगळ्या स्थळ काळ वेळ नियम सगळे माहिती आहेत, असा तो असला पाहिजे. म्हणजे तो सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्वशक्तिमान. अन्यथा काय होईल, जीव जो आहे तो म्हणेल की हा मला हे फळ पाहिजे म्हणून हे फळ मिळेल, हे कर्मातून असं होतं का? आपल्या मनासारखं प्रत्येक वेळी घडतं का? नाही, तर मग कधीच तसं मनाविरुद्ध घडलं नसतं. तर म्हणजे आपल्या जीवावर काही नाहीये. तर म्हणून तो ईश्वर जो आहे तो आहे. हे कशावरून सिद्ध होतं की कर्माचं फळ मिळतं ज्याचं त्याला. असं म्हणतात यथा धेनू सहस्राणाम वत्सो गच्छती मातरम. हजारो गायी जरी असल्या तरी वासरू जे आहे ते आपल्याच आईकडे बरोबर जाते. त्याप्रमाणे आपण कुठेही असलो तरी कर्माचं फळ बरोबर आपल्याचकडे येणार. आपण जरी घर बदललं, जागा बदलली, नोकरी बदलली, गाव बदललं तरी पण ते कधी ते त्या कर्माच्या ह्याच्यावर अवलंबून आहे. जसं आपण बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवतो, 15 दिवसाची ठेव, 1 महिन्याची, 3 वर्षाची, 15 वर्षांची, त्याप्रमाणे मॅच्युअर होतात. त्याप्रमाणे कर्म कुठल्या देशात केलंय, कुठल्या काळात केलंय आणि किती बळ लावलंय, म्हणजे आपण किती आपलं मन त्याच्यात गुंतवलंय, किती मनापासून केलंय, आणि आपलं पूर्वकर्म, ह्या सगळ्या गोष्टींवर ठरेल ते. पुढचा मीन्स टू डेव्हलप डिव्होशन एक्सप्लेन. भक्ती जी आहे ती भक्ती वाढवण्यासाठी आपल्या ह्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे. तुम्ही पुस्तक बघू शकता, पाहिजे असेल तर गाईड 2 मध्ये तर तुम्हाला लगेचच श्लोक सगळे दिसतील, किंवा मराठी पुस्तक पण पाहिलं तर चालेल. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलेले भक्ती वाढवण्यासाठी साधन. साधारणपणे चौथा श्लोकामध्ये आहे बघा, विशेष हे 3 गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत. आपण बोलू शकतो, शरीराने काम करू शकतो, मनाने विचार करू शकतो, हे 3 गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत. मग ह्या तिघांनी काय करायचं म्हणजे भक्ती वाढेल. शरीराने पूजा करायची, मनाने जप आणि मनाने चिंतन आणि वाचाने जप. याप्रमाणे कार्यवाङ्मन कार्यमुत्तम पूजनम जपस चिंतनम प्रमाण. तर हे 3 म्हणजे जप, पूजा आणि चिंतन, सेवा. पूजा म्हणजे सेवा. नंतर पुढे सांगितले असते की पूजा म्हणजे अष्टमूर्तीभूत देव पूजन, तर ती सेवा, जप आणि चिंतन, हे 3 केलं पाहिजे. नंतर व्हॉट इज द नेचर ऑफ पर्पज ऑफ जप. तर जप म्हणजे काय आणि जपाचा उद्देश काय, प्रयोजन काय. जप म्हणजे काय, आता एकदम साधं सोपं सांगा. जप म्हणजे काय, एकदम कोणाला काही माहिती नाही समजा, असं जप म्हणजे काय. म्हणजे एक नाम किंवा एक मंत्र घेऊन तो सुरू करायचा आणि संपला की पुन्हा तो घ्यायचा, है ना. संपला की पुन्हा तो घ्यायचा, अशा प्रकारे त्या मंत्राचं किंवा नामाचं पुनरावर्तन, है ना, पुन्हा पुन्हा म्हणणे, याला जप असं म्हणतात. हे साधी सोपी सरळ भाषा. आता त्याचं प्रयोजन काय आहे, तर त्याचं प्रयोजन म्हणजे मनातले विचार जावे, मनाची एकाग्रता व्हावी, मन शुद्ध व्हावं, शांत व्हावं, त्यातले इतर विचार निघून जावेत, त्याच्यामध्ये भक्ती वाढावी आणि मन बळकट व्हावं. जपानी मन बळकट होतं, स्ट्रॉंग होतं, मजबूत होतं, शक्तिमान होतं. जी इच्छा आहे ना, आत्मेच्छा अशी, ती वाढते त्याची. तर जसं की आपण झाडाला पाणी घालतो, खत घालतो ना, तसं ह्या मनाचं पोषण जे आहे ते त्या जपानी होतं. आणि मन तुमचं बळकट झालंय, शुद्ध झालंय, याची खूण काय आहे, तर ते तुमचं आज्ञाकारी होतं. तुम्हाला जिथे लावायचं तिथे लागतं, ते बंडखोरी नाही करत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जिज्ञासा आहे,
ज्ञानाची इच्छा होते त्याच्यामध्ये, ही त्याची खूण आहे. म्हणजे केवढे ते प्रयोजन झाले, त्याचे खुणा झाले आहे ना. हे कर असं आपण विचार त्याच्यामध्ये करू शकतो की जपाचा उद्देश मनाची शुद्धी, चित्तशुद्धी हा आहे. आणि त्याचप्रमाणे त्याच्यात ज्ञानाची जिज्ञासा निर्माण होणं, ते एकाग्र होणं, ते बळकट होणं, आज्ञाकारक होणं, हे सगळे त्याचे प्रयोजन आहेत. आणि बाकी तर तुम्हाला माहिती आहे की जप कसा करायचा, हे बोट न लावता असे ते मेरुमणी ओलांडायचा नाही करून, आणि ही हाताची हालचाल मनातून तो त्या देवतेचा, तो मंत्राचा जप, आणि मनाच्या समोर ती देवता सुद्धा, आणि वाचा, या तिन्हींचे पहिल्यांदा तिथे लावतील. म्हणजे कसं होईल पहा, ज्याप्रमाणे लहान मूल जेव्हा चालायला शिकतं तेव्हा तो पांगुळ गाडा घेता, ते सगळंच टेकलेलं असतं चारी. नंतर मग हळूहळू मोठं झाल्यावर 3 चाकी सायकल, ते मागच्या 2 चाकी घेतल्यावर पण मागे 2 टेकलेल्या असतात. मग हळूहळू ते काढून टाकतं, मग 2 चाकी, आणि मग नंतर 1 हात सोडून, 2 हात सोडून, पाय सोडून, असं ते सगळे हे करतात. तर नंतर ते सर्कशीमध्ये ते एकाच चाकी चालवतात ते. तर ह्याप्रमाणे पहिल्यांदा ह्या जपासाठी हाताचं आलंबन आहे, वाणीचं आलंबन आहे, आणि त्याच्याही अगोदर तर लिखित जप करावा. लिखित जप गुरुदेवांनी पण खूप सांगितले लिखित जपाचं महत्व. तुम्ही ध्यान आणि जीवन जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये गायत्री जपाचा एक अख्खा अध्याय आहे. तर लिखित जप अतिशय सुंदर. गुरुदेव म्हणतात की शांतपणे लिहा जप, आणि पहा की असा आपला पेन जो आहे त्या हातांनी कसा पकडलाय, त्याला किती अँगल मध्ये बरोबर ती बोटं वाकलेत, आणि ती शाई कशी त्याच्यातून येते, ते श्रीराम अक्षर कसं आकार घेतंय त्या कोऱ्या कागदावर, असं त्याच्याकडे डोळ्यांनी पहा आणि तेच म्हणा, तेच लिहा. तर हा लिखित जप पहिल्यांदा सगळ्यात चांगला. त्यानंतर मग म्हणून. आता ते म्हणूनचं काय सांगितलं की जसं बघा, आपण एखादा धावता रस्ता आहे, खूप भरधाव एकामागून एक गाड्या चालल्यात, आणि आपल्याला तो क्रॉस करायचा आहे. तर आपण जाऊन तिथे उभं राहतो. आता कधी जायला जागा मिळेल, येतातच गाड्या, तर आपल्याला काही जायला जागा मिळतच नाही. तर त्याप्रमाणे सुरुवातीला जप मोठ्याने करावा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, असं. म्हणजे काय होईल, इतर विचार जे आहेत त्यांना जायला यायलाच जागा नाही मिळणार. असा आपण मोठ्याने जप केला तर मग इतर विजातीय विचार येणार आहेत. हळूहळू तसं झाल्यानंतर मग 2 मंत्रांच्या मधली जागा म्हणजे संधी तिला म्हणतात. तर ती संधी जी आहे ती साधायची, म्हणजे संधी साधू व्हायचं तिथे चांगल्या अर्थाने. तर त्या 2 ह्याच्यातली जागा जी आहे, प्रतिबोध विदितम मतम मतम यस्य न वेदसः, आत्मना विंदते वीर्यम विद्यया विंदते मृतम, केनोपनिषद मध्ये सांगितलं. तर आणि आपल्या रासलीला जी आहे त्याच्यामध्ये पण हाच विचार आहे की सगळ्या विचारांना, सगळ्या गोपींच्या बरोबर एक श्रीकृष्ण, सगळ्या विचारांना प्रकाशित करणारं एक चैतन्य. त्याच्यानंतर ती साधना झाल्यानंतर मन सूक्ष्म झालं. मग 2 विचारांच्या मध्ये पहिला विचार गेला, दुसरा अजून आला नाही. त्याच्यामध्ये जी शांतता आहे ती चैतन्यमय शांतता आहे, ती झोप नाहीये. तर त्यावेळेला एक तिथं आपल्याला तत्वज्ञान झालं, म्हणजे 2 गोपींच्या मध्ये एक कृष्ण आला. आणि तीही साधना गेली, पुढे आलो आपण. तर मग आपण आता विचार, त्याचा विषय, त्याच्याकडे लक्षच देत नाही. विचारांचा उगम आणि विचारांचा प्रकाशक पाहतोय. लक्षात येत आहे, विचाराकडे लक्ष नाही, आता विचारांच्या विषयाकडे पण लक्ष नाही, आता त्या विचारांचा उगम पाहतोय. तेव्हा एका गोपी बरोबर एक कृष्ण आला, एकेका विचाराबरोबर, एका वृत्ती बरोबर एक चैतन्य आहे असं समजलं. तर अशा प्रकारे रासलीला ही पण खूप मोठी ध्यानाची प्रक्रिया आहे. तर पहिल्यांदा लिखित जप, नंतर मोठ्याने वाचिक जप, आणि नंतर मग मधली जी गॅप आहे ती वाढवून शांतता. आणि मग त्या शांततेचं साक्षी होणं पण सोडून, कारण साक्षी होण्यासाठी मी वेगळं पाहिजे, ते घडणारं वेगळं पाहिजे, तर मी साक्षी होऊन पाहते, तर तेही सोडून ती शांतताच होऊन जाणं, असे हे ध्यानाची प्रक्रिया आहे. म्हणजे पहिल्यांदा क्वाइटनिंग द माइंड अँड देन ट्रान्सेंडिंग द माइंड. पहिल्यांदा मन शांत करा आणि नंतर त्या मनाच्या अतीत व्हा. हे 2 प्रकारामध्ये ध्यानाचं आपल्याला परिपूर्णता दिसते. त्याच्यासाठी जप हा महत्वाचा आहे. हा, तर गुरुदेव म्हणतात की जप हे प्रिपरेशन आहे ध्यानाची. तुम्ही जर का ती चांगली केली भरपूर, आणि त्यांनी सांगितले की किती जप करायला माहितीये का,
तर ते म्हटले की 40 माळा जप करा. म्हणजे आपला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे जप असला तर 40 माळा करण्यासाठी आपल्याला 12 तास पाहिजेत. म्हणजे संपूर्ण दिवसभर तुम्ही जप करा. असं आपण एक दिवस तरी कमीत कमी काढून वेगळा, किंवा कधी असं सामूहिक पण साधना, अशी वैयक्तिक होत नाही जास्त करून, म्हणून सामूहिक साधनेचं महत्व आहे. एक दिवस आपण जपाचा पण सत्संग केला पाहिजे. गोंदवलेकर महाराजांची साधना बघा अशी असते ना. तर पण आपण अर्थात ते ज्ञानाची बैठक धरून करायची ती, त्यामुळे ते आणखीन चांगली होईल. भक्ती आणि ज्ञान दोन्ही पूरकच आहेत त्याला. तर हे एक झालं की ते ध्यानासाठी ही पूर्वतयारी आहे. आता अजप जप जो आहे तर त्याच्यासाठी काय असं म्हणतात की 21,600 आपले श्वास असतात दिवसभराचे. 21,600. आता जर का आपण सकाळीच एकदा संकल्प केला की बाबा माझं ना, मी जेव्हा श्वास सोडतोय सो हम, हा आपोआप आवाज होत असतो आपल्यामध्ये, करायला नको. आपण सुस्कारा पण सोडताना हम येतं की नाही, सहा अहम, तो मी आहे, तो मी आहे, तो मी आहे. तर सोहम असा आपल्या श्वासाबरोबर आपोआप होत असतो. फक्त ते आपण सकाळी एकदा संकल्प केला पाहिजे की मी आज दिवसभरात श्वासाबरोबर तो. आता श्वास तर आपण घेतोच की नाही, का श्वास घ्यायला वेळ नाही म्हणतो तसं खरं असतं. श्वास घ्यायला वेळ नाही आपण म्हणतो, पण जर का श्वास नाही घेतला तर आपण राहू का? म्हणजे श्वास आपण घेतच असतो. तर त्याबरोबर तो जप होईलच. फक्त आपण सकाळी तेवढं जाणीवपूर्वक संकल्प करायचा. याला पण अजपा जप असं म्हणतात. आणि दुसरं म्हणजे जसं की 4 वाणी आहेत ना, परा पश्यंती मध्यमा वैखरी. तर हे जे बोलणं परश्रुती गोचर ते म्हणजे वैखरी, स्वश्रुती गोचर म्हणजे फक्त मलाच ऐकू येईल असं ते आहे मध्यमा. पश्यंती परा पश्यंती मध्यमा. त्याच्यानंतर मग आपल्या मनामध्ये असणं, किंवा आपल्याला पण ऐकू न येईल असं मनातल्या मनातच, फक्त आतमध्येच, बाहेर पण तोंड बोलायचं. तर ते झालं पश्यंती. आणि त्याच्याही अगोदर जे आहे, ज्याला शब्द अजून मिळाले नाहीयेत त्या विचाराला, त्याला परावाणी. तर हे जे अजप सुद्धा आहे, पण त्याच्यानंतरही आणखीन हरिपाठामध्ये आहे बघा, जपे अंतरी जपमाळ धरूनही. तो म्हणजे की मी तर निवांत बसतो, आता तो हरी जो आहे तो त्याचाच जप असा चालतो. तर ते कसं होतं, ज्यावेळेला आपण खूप 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 जप करतो, नेमाने, निश्चयाने, निग्रहाने आणि प्रेमाने, खूप आवडीने, तर त्यावेळेला आपल्या रोमारोमातून जप होऊ लागतो, पेशीतून जप होऊ लागतो. गंगा किनारी असे जे साधू असतात ना, तर ते साधू दिसतात आपल्याला की काही करत नाहीत. तिकडे फक्त जिथे जेवण मिळतं सकाळी, तर तिथे हरिद्वारमध्ये, ऋषिकेशमध्ये, उत्तरकाशीमध्ये तुम्ही काही पैसाही नेऊ नका, तुमची सगळी सोय होईल तिकडे. पण तयारी पाहिजे तशी राहायची. तर तिथे ते देतात भोजन, त्यांना भोजन करतात आणि इथे येऊन गंगेच्या किनारी वाळूमध्ये पडून राहतात. तर ते म्हणले की जाऊन जरा त्यांचा हात आहे ना तसा कानाला लावा, त्याच्यातून अशा पेशीतून त्या जप ऐकू येत असतो. इतका त्यांचा जप झालेला असतो, हाडातून जप ऐकू येतो. तुकाराम महाराजांचीच गोष्ट सांगतात ना की तो सालोमन म्हणून होता. तो म्हटला काय तू सारखा जप करतो, तो विठ्ठल विठ्ठल म्हणतो, असं भगवंताचं नाव नीट आंघोळ करून वगैरे तुला अधिकार तरी आहे का, कुणबी आहेस तू? तर ते म्हणलं की हो ना, खरं बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, काय करू, पण मला सवयच माझी मजा झाली अनावर वाचा, घेऊ नको अजिबात, बोलू नको. आणि तू आता तिकडे बाहेर चाललायस ना, संन्यासला चाललायस ना, तू घेऊ नको अजिबात जप. तर ठीक आहे, नाही घे, पण तरी होतच राहतो. तो काटे गोळा करून त्याच्या तोंडांमध्ये कोंबतो, तरी पण तो जप होतच राहतो. एवढी म्हणजे ज्या वेळेला आपली वाणी जी आहे ती करतच राहील जप, तर त्यावेळेला हृदयातून आवाज होतच राहील तो. तर त्यावेळेला तो अजप खरा आणखीन झाला. तसं जनाबाईच्या शेणी ज्या थापलेल्या होत्या त्याच्यातून पण विठ्ठल विठ्ठल ऐकू आलं होतं ना. तर त्याप्रमाणे जपात सिद्धी असंशय असं म्हटलेलं आहे. जपामुळे काय नाही म्हणा. आणि एकदा जप करायला लागला, एकदा महाभारतामध्ये गोष्ट येते की एक जण जप करत होता गायत्रीचा, आणि ती गायत्री माता प्रसन्न झाली आणि आली त्याच्या समोर. म्हणले की काय पाहिजे तुला? तो म्हणतो की आता मी विसरलो मी कशासाठी जप केला, पण मला ते ह्या जपातच इतकी गोडी वाटते की आता फक्त माझ्याकडून हा जपच होऊ दे, एवढंच दे मला. तेवढंच वरदान त्यांनी मागितलं. तर असे हे जप खूप, बघा जप सोपा आहे पण खूप प्रभावी आहे. नामस्मरण जे आहे ते
सोपं साधन आहे पण प्रभावी आहे खूप. अच्छा, व्हॉट इज द नेचर अँड पर्पज ऑफ द हाऊ डिवोशन इज पॉसिबल विथ अँड विदाउट ड्युअलिटी. आता हे थोडंसं तुम्ही तुमच्या विचाराने सांगू शकता की भक्तीमध्ये भक्ती जी आहे ती द्वैत आणि अद्वैत दोन्ही घेऊन कशी शक्य आहे. काही खूप जास्त नाही, अगदी साधंच आहे, साधं सरळ तुम्हाला जे वाटतं ते सांगा. भक्ती जी आहे ती द्वैत घेऊन कशी होते आणि अद्वैत घेऊन पण कशी होते. बोला, सगळ्यांनी बोला, एक एक शब्द एक एक वाक्य बोलायचं जे काय आपल्याला वाटतं ते. सुरुवातीला द्वैताशिवाय काय पुढे जाता येत हा, नाही. आपण जी नेहमीची जी पूजा करतो कशी करतो आपण, द्वैत घेऊनच करतो ना. हम्म. त्याला नैवेद्य देतो, देवा देवा तू आहेस, हा मी नैवेद्य देत आहे आणि हे मी आहे ना, असं सगळं धरूनच विविधता धरूनच करतो की नाही. म्हणजे हे द्वैत धरून झाले. आणि अद्वैत ते त्या पुरत्या मर्यादित नाहीये, सगळीकडे पसरलंय. आत्मतत्व एकच आहे, जे ते परमेश्वराचं तत्व आहे तेच इथे भक्त होऊन खेळत आहे. कारण तो अनंत आहे. अनंत म्हणजे सीमा नसलेलं. आता असीम म्हणजे मी पण त्याच्यात आले की नाही, का फक्त मी सोडून अनंत आहे. हा, तर मग आपण वेगळे झालो होते देवाच्या पेक्षा. तसं नाही. ते देव जर का अनंत आहे, तो जर का सगळीकडे आहे, सर्वव्यापी आहे, सगळ्यांच्या हृदयात आहे, तर मग माझ्यात पण तेच आहे ना, तत्व चैतन्य तेच आहे. त्याच्यामुळे अद्वैत तर पाया आहे भक्तीचा आणि व्यवहारासाठी द्वैत आहे. देव भक्त असे द्वैत अद्वैत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता. पावसचे स्वामी स्वरूपानंदांची प्रार्थना आहे. अतिशय सुंदर प्रार्थना आहे ती. दोन्ही प्रार्थना पण आपण केव्हा तरी घेऊ. ती विद्या मिळवू इथे. अतिशय सुंदर. आणि ही प्रार्थना देव आहे उदारा जगदाधारा. खूपच छान. आणि त्यांचं ते काही पण असे 6 लक्षणांचं एक सज्जन लक्षण आहे त्यांचं. ते स्मिता हास्य, प्रसन्न वदन वगैरे वगैरे. तर तेही छान. त्याच्याबरोबरच घ्यायचं. आणि ज्ञानेश्वरीचं त्यांचं एक आहे नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत. ते असे 2-4 गोष्टी त्यांच्या. एक सत्संग छान होईल त्याच्यावर. अच्छा, आता ते पुढे म्हणतात की व्हॉट इज द कॉमन गोल ऑफ ऑल पाथ्स. आता पहा, ह्यातला हा श्लोक नंबर कितवा. सगळ्या 4ही मार्गांचं एकच ध्येय त्यांनी दिलेलं आहे. तो कितवा श्लोक नंबर आहे. 10वा श्लोक आहे पहा. 10व्या श्लोकामध्ये हृस्थले मन स्वस्थता क्रिया भक्ती योग बोधाश्च निश्चितम. काय आहे तर सांगा बरं. आता अर्चना ताई तुम्ही सांगायचं. आता तुम्ही स्वतःहून नाही सांगत, आता ते नाव घेऊन सांगणार. भक्ती योग, क्रिया योग, बोध योग म्हणजे ज्ञान योग. तर ह्यांची काय हे सांगितलंय. कर्मयोग, भक्तियोग, तिघांचं हे काय सांगितलंय. कशात ते परिणत झाले पाहिजेत. त्यांनी काय सांगितलं म्हणजे हृस्थले मन स्वस्थता. म्हणजे मनात आपल्या स्वतःच्या ठिकाणी आपल्या आत्मस्थितीमध्ये शांत होणं, स्थिर होणं. तर हे या तिघांचं अगदी गंतव्य स्थान आहे. म्हणजे ते ध्येय जे आहे, प्राप्तव्य स्थान ते आहे. मार्ग थोडेसे भिन्न भिन्न आहे. आपल्या स्वरूपामध्ये स्थिरता. आता स्मिताताई बोलतील. आता डिस्क्राईब द जर्नी. डिस्क्राईब द जर्नी फ्रॉम यम टू उत्कृष्ट योगी. म्हणजे बघितले होते बघा. यम नियम आपण पाहिले ना. आणि अष्टांग योगाचे 8 अंग पाहिले आपण. तर त्या ह्याचं तो जो मार्ग आहे तो थोडक्यात सांगा 1-2 वाक्यांमध्ये. ते यमापासून म्हणजे ते यम कुठले कुठले होते. अहिंसा, ब्रह्मचर्य, अस्तेय, परिग्रह. नियम कुठले कुठले होते. तपस, संतोष, शौच संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. नंतर मग यम नियम, आसन, प्रत्याहार, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी. आपण बघितले होते हे सगळे. तर हा सगळा प्रवास त्यांचा आहे ना. सांगा 1-2 शब्द बोला. ज्यावेळेला आपण हे बाहेरचे नियम पाळतो, आतले नियम पाळतो, आपले यम आणि नियम हे व्यवहारासाठीचे नियम आहेत आणि काही आपले आहेत नियम. तर ह्याप्रमाणे ते पाळून आपण ज्यावेळेला चित्तवृत्ती निरोध करतो आणि मग तो जो भगवान आहे तस्य वाचक प्रणवः.
तर तेव्हा मग आपण उत्कृष्ट योगी होतो, की जेथे असं आहे नष्ट मानस उत्कृष्ट योगिनः कृत्यमस्ति किं स्वस्थितीं यतः. मग त्याच्यासाठी काही कर्तव्य उरत नाही, कारण त्याच्यासाठी काही प्राप्तव्य नसतं. तर ही स्थिती होते. व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ पाथ ऑफ नॉलेज. आता या ज्ञानमार्गाची काय विशेषता आहे, आपण ह्याची चर्चा केली होती. बाकीचे हे जे मार्ग आहेत, भक्ती, कर्म, योग, क्रिया वगैरे आणि ज्ञानमार्ग, ह्याच्यामध्ये विशेषता काय आहे. हा तो प्रवास आहे. आता ह्या जे बाकीच्या मार्गांपासून ज्ञानमार्गाचा जो विचार आपण करतो, वेदांत ज्याला म्हणतो, तर त्याची विशेषता काय आहे शुद्ध वेदांताची. आपण मानसम तु किम याच्या अगोदर हा विचार केला होता. ज्यावेळेला आपण भक्ती वगैरे म्हणतो की भक्तीने मन शांत करा, जपानी मन शांत करा, तर त्यावेळेला आपण काय करतोय, त्या मनाला सत्यता देतोय. म्हणजे मन आहे हे खरं मानलं, मनाला अस्तित्व दिलं, मग ते चंचल आहे, मग ते शांत करण्यासाठी जप केला पाहिजे, निस्वार्थ कर्म केलं पाहिजे, योग केला पाहिजे. हे सगळं काय गृहीत धरून, मन आहे आणि खरं आहे, सत्य आहे धरून. पण ज्ञानमार्ग काय करतोय, पहिल्या ते मन आहे का, मुळात तो हे विचारतोय की तो प्रॉब्लेम जो तुम्ही म्हणताय आणि ज्याच्यावर उपाय शोधून काढण्याचा प्रयत्न करताय तुम्ही, त्या प्रश्नाला, समस्येला त्या सत्यत्व देऊन, ते प्रश्न आहे का खरा, तोच तर काल्पनिक आहे, त्याचं काय सत्यत्व आहे. ते एकदा काल्पनिक ठरलं तर मग काय उपाय करण्याची आवश्यकता काय. नैव मानसम मार्ग जेव्हा, तर हे ज्ञानमार्गाची विशेषता आहे. आपण संपूर्ण त्याला दृष्टी सृष्टी योग आणि सृष्टी दृष्टी योग असं म्हणतात. पहा, आपण सगळं नेहमी असं म्हणतो की ही जग खरं आहे, त्याच्यात मी पण खरं आहे, माझं मन पण खरं आहे, ते चांगलं नाहीये हे पण खरं आहे, आणि मग त्याला चांगलं करण्यासाठी जन्मभर साधना. ठीक आहे, करायची आपण व्यवहारामध्ये, पण विशेष करून समजायचं आहे की ते खरं जग तरी खरं आहे का. हे तर स्वप्नामध्ये नसतं, गाढ झोपेमध्ये नसतं, केवळ फक्त जागृत अवस्थेमध्येच दिसतं. ते पण प्रत्येकाला वेगवेगळं दिसतं. जे देवाने बनवले ते जग तर कोणाला त्रास नाही देत, आपली स्वतःची जी सृष्टी आहे ती आपल्याला त्रास देत असते. तर त्याच्यामुळे, आणि हे जे मला सगळं मन सांगतं, आता बघा तुम्ही मला सांगा, समजा कोणाला दिसत नाहीये, आता त्याला एक पंचमांश जग आहे का, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे पाचांनी जग बनले ना. एक पंचमांश जग त्याला आहे का, सगळं समजा दिसत नाही आणि ऐकू पण येत नाही, तर त्याला दोन पंचमांश जग नाहीये. सगळं इंद्रिय आपली काही काम नाही करत आहे, तर आपल्याला जग आहे का. मग फक्त आपल्याला स्मृती ज्या काय असतील त्या पूर्वीच्या काही संस्कार असतील, तर मनही काम करायचं थांबलं तर जग आहे का आपल्यासाठी. तर म्हणजे हे जगाची काही असं खूप त्याला नेहमीच्या काळामध्ये आहे वगैरे, नित्यता आहे असं काही नाहीये. तर त्याच्यामुळे हा ज्ञानमार्ग तो आहे की जो पहिल्यांदा बघतो की हे जगच आहे का, हे मनच आहे का, तेच नाहीये, आणि मग सत्य एकच आहे, ते नित्य निरंतर अविनाशी आनंद स्वरूप सुख स्वरूप असंच आहे, आणि ते मी आहे, ते तू आहेस, तेच ब्रह्म आहे. सर्वमिदं ब्रह्म. ही ज्ञानमार्गाची विशेषता आहे की ते मुळातच त्या समस्येच्या मुळातच जातं आणि तिथेच ते काम करतं. आपण सहसा असं करतो की तो समस्या आहे असं धरून त्याच्यावर शोधत बसतो उपाय, आणि होतं काय मग पहा, मन अस्थिर असतं, चंचल असतं. आपण म्हणतो चला भक्ती करूया, भजन करूया, त्याच्यात मन लागेल, भजन करतो त्याच्यात मन लागतो, सात्विक आनंद होतो, पण नंतर पुन्हा आपण जगात गेल्यानंतर पुन्हा सगळं तसंच होऊन जातं. आणि आज हा प्रॉब्लेम, उद्या तो प्रॉब्लेम, हा नाहीये पण तो आहे, ते नाही पण ते आहे, असे सारखं ते काहीतरी चालू, मनाचा अशांती अक्षोभ चालूच राहतो. असं किती आपण करत बसणार. त्यापेक्षा त्या मनाची जर का आपण जी स्थिती आहे, ज्याला ते सत्यता दिलेली, तीच जर का भ्रामक आहे असं समजून घेतलं, तर मग आपण त्याला चांगले वळवू शकतो व्यवस्थित. आणि त्याला जे महत्त्व देतो आपण, की मनामध्ये ही वृत्ती आली म्हणजे मी तसं, मनामध्ये क्रोधाची वृत्ती आली तर मी क्रोधी, मनात सुखाची वृत्ती आली तर मी सुखी, मनात दुःखाची वृत्ती आली तर मी दुःखी, मनात भीतीची वृत्ती आली तर मी भित्री, हे निघून जातं. मग त्यावेळेला मी अलग आहे आणि ते मन वेगळं आहे. ही ज्ञानयोगाची विशेषता आहे.
आहे वेळ ना? काय 15 मिनिटं सांगाल मला नंतर झाल्यानंतर हात वर करून. 13 मिनिटं आता इथे म्हणतात की गिव्ह 2 डेफिनेशन्स ऑफ माइंड. आपण घेतलं होतं ना. सांगा बरं आता 2 व्याख्या आपल्या ह्याच्यात जी आली ती एक पहिली तर काय आली, अहम वृत्ती म्हणजे मन. नाही इथे सांगितलं विद्धी अहम मनहा. म्हणजे तू असं समजून घे, तू असं जाण की मन म्हणजे अहम वृत्ती, अहंकार जो आहे तो. कारण काय झालं की अहंकार ही एक वृत्ती अशी आहे की सगळ्या विचारांमध्ये असतेच. आणि मनात जेवढे काही विचार येतात त्या सगळ्या विचारांमध्ये सर्वप्रथम अहंकार वृत्ती असते. सकाळी आपण उठल्यानंतर पण प्रथम मी आहे आणि मग सगळे बाकीचे विचार येतात आपल्या मनात. तर अहम वृत्ती म्हणजे मन. आणि आपल्या गुरुदेवांनी काय सांगितलं, मन म्हणजे वृत्तींचा प्रवाह. माइंड इज फ्लो ऑफ थॉट. आपण थोडं सिरियसली अभ्यास म्हणून सावधान राहून डोकं लावून, मुख्य म्हणजे डोकं लावून, कारण आपण हे कसं एकदम लाईटली ऐकतो असं एकदम हे असं म्हणजे नुसतं पुस्तक आहे नुसतं हे आहे, पण असं त्याला खरोखर असं सत्यता देऊन जे आहे ना ते जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत त्याचा आनंद येतो आपल्याला, मग होत नाही. कडेकडेलाच राहू आपण फक्त काठाकाठाला. When the highest infinite existence is known. जेथे अनंत असं सत आहे, तत्व आहे, ते केव्हा जाणलं जातं? अहंकार नसतो. बरोबर. अहमिनाशभाजहमहं तया स्फुरतिरुस्वयं परमपूर्ण सत. ज्यावेळेला तो छोटा अहंकार जो की पंचभौतिक आहे, जो वृत्तीवाला आहे, तो निघून जातो. निघून जातो म्हणजे काही त्याला घालायचं नाहीये, त्याला फक्त त्याच्याकडे बघायचंय, तो तिथल्या तिथे विरघळून जाईल. तुम्ही प्रयोग करून पहा. एक क्षणभर जो विचार येतो ना त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करा, तो नाहीसाच होतो विचार आणि तिथे शांतता होते. पण सावधानतेने ती जी शांतता आहे ती वाढवली पाहिजे. दुसऱ्या क्षणी दुसरा विचार येतो, त्याच्याकडे पण फक्त पाहायचंय. हळूहळू होते ही अवस्था. जसं जसं आपण अभ्यास करतो ना, साधना करतो त्याप्रमाणे होते आणि त्याच्यासाठी सेवा आपण आवश्यक आहे. अच्छा, तर ज्या वेळेला तो अहंकार जातो त्यावेळेला ते सत्य मिळतं. हाऊ डिड जीव अँड ईश्वर ट्रॅव्हल पॅरलल. जीव आणि ईश्वर यांची समांतर अशी चाल कशी आहे? आता कुठला श्लोक आहे तो? वेशधीविदा सत्स्वभावतो वस्तु केवलम वेशहानता स्वात्मदर्शनम ईशदर्शनम स्वात्मरूपतः. तर जीव आणि ईश्वर आणि उदाहरण आपण कसलं बघितलं होतं? योद्धा आणि राजा. आता तो कोण सांगतो? सुमित्राताई सांगा. योद्धा आणि राजा. आपण काय केलं होतं? दोघांचं एक जीव आहे, एक ईश्वर आहे. आपण काय केलं होतं? योद्ध्याचं काय काढून घेतलं आपण? तलवार काढून घेतली. राजाचं काय काढून घेतला? राजदंड काढून घेतला. मग हा पण एक माणूस म्हणून राहिला, हा पण एक माणूस म्हणून राहिला. त्याचप्रमाणे जीवाची उपाधी अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, अल्पव्यापी. ईश्वराची उपाधी सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी काढून टाकले. आणि मग काय झालं? दोन्ही फक्त ज्ञ ज्ञ, व्यापी व्यापी आणि शक्तिमान शक्तिमान. म्हणजेच ब्रह्मतत्व की जे दोघांमध्ये आहे ते एकच राहिलं. जीव आणि ईश्वर यांच्या उपाधी काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे ते पॅरलल म्हणजे समांतर जात आहेत. हा आता रेशमध्ये सांगते. आत्ता म्हटलं कठीण ना म्हणून. व्हॉट इज द कन्क्लुजन ऑफ योय द्रष्टा सतत भिन्न. म्हणजे सियर इज ऑलवेज डिफरंट दॅन द थिंग सीन. आपण जे पाहतो दृश्य तर त्याचे आपण द्रष्टा असतो, तर ते आपण कसे भिन्न आहोत. त्याचा निष्कर्ष काय आहे? व्हॉट इज द कन्क्लुजन ऑफ योय द्रष्टा सतत भिन्न. म्हणजे द्रष्टा वेगळा आहे, दृश्य वेगळा आहे. तर ह्याचा निष्कर्ष काय आहे की इथं खूप चांगलं हे गुरुदेवांनी पण चांगलं सांगितले. त्याच्यात भाषांतरात पण असेल तुमच्याकडे. हा 26वा श्लोक आहे मला वाटतं, पण त्याच्या अगोदर सुद्धा डिस्टिंग्विश बिटवीन हे 18वा प्रश्न पण आहे त्याच्यानंतर.
तर ह्याच्या अगोदरही हा कुठल्या श्लोकावरचा असणार म्हणजे हा ज्ञानयोग इदमहं पदाय इक्षे झाला. तर जो द्रष्टा आहे तर तो त्या दृश्यापेक्षा वेगळा आहे. तर याचा अर्थ असा की हा द्रष्टा जो आहे तो चेतन आहे, तर तो मी आहे. आता शरीर आपल्याला माहिती असतं की नाही आहे, तर त्यात आपण शरीर दृश्य झालं, आपण द्रष्टा झालो. माझं मन आपल्याला माहिती असतं की नाही, तर ते वेगळं झालं, आपण द्रष्टा झालो, ते मात्र दृश्य झालं. माझी बुद्धी आपल्याला माहिती असते. अशा प्रकारे सगळ्या उपाधी दूर जातात आणि मग फक्त केवळ आपण होऊन तिथे राहतो. तर असं त्या आत्मतत्वामध्ये आपण राहणं हे योय द्रष्टा सतत भिन्न. कारण आपण जाणत असतो की माझे डोळे आत्ता चांगले आहेत, मग आता तपासायला पाहिजेत है ना, मला आता सध्या आठवत नाही, खूप जास्त मला वाचलं पाहिजे मोठ्याने, आणि ज्या गोष्टी नको त्या भरून ठेवल्यात मेमरीमध्ये संसारातल्या त्या काढून टाकल्या पाहिजे. डिलीट है ना. आपण कशी रोजची साफसफाई करतो ना मोबाईलची, डिलीट, तर तशी स्पेस अवेलेबल करून दिली पाहिजे या गोष्टींसाठी. आता झोपेत जरी उठून विचारलं तरी आपल्याला हे आठवलं पाहिजे, बाकीच्या गोष्टी आता विसरलो तरी चालेल. अच्छा, पण तरी विसरत नाही आपण, तुम्ही काय काळजी नका करू. माहिती असतं की कोण आपली मुलं वगैरे, आपण वगैरे माहिती असतं, गेलेलं असतं. सेल्फ इज वन कॉन्शियस एक्झिस्टन्स प्रूव्ह. आपण हे पण पाहिलं होतं पहा की सत चित आनंद हे तीन आहेत. तर हे तीन वेगवेगळ्या गोष्टी नसून, हे तीन वेगळी लक्षणं नसून हे एकच आहे सगळं. आणि त्यासाठी आपण कसं बघितलं होतं की सत आणि चित हे दोन बघितले समजा. तर जर का सत आणि चित वेगळा असेल, आता जरा चांगला विचार करा तल्लक, सत आणि चित हे जर का वेगळे असतील तर काय होईल, हे जे सत आहे ते अचित होईल, कारण ते वेगळं आहे चित त्याच्यापेक्षा. अचित म्हणजे काय, त्याला माहितीच नाही ते आहे म्हणून. आणि हे जे चित आहे ते असत होईल. असत म्हणजे अस्तित्वच नसलेलं. चित जे आहे ते असत, त्याच्यात सत नाही नसल्यामुळे, तर तसं असू शकत नाही. ते दोन्ही सच्चित एकच आहे. आणि त्याचप्रमाणे चिदानंद चित सुखम, त्याच्यात येतं ना चित सुखम, वंद्यमुक्त तम परम सुखम, तर ते चित सुखम जे एकच आहे ते. तर ह्याप्रमाणे हे तिन्ही जे गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या अशा गोष्टी. आपण त्या दिवशी उदाहरण पण कुठलं दिलं होतं, कोणाला आठवत आहे? एक फूल आहे, ते लाल रंगाचं आहे, त्याचा स्पर्श मऊ आहे, त्याला सुगंध येतो, ही तीन त्याची लक्षणं आहेत. एक आठवड्यानंतर त्याचा लाल रंग गेला, त्याचा स्पर्श मऊ नाही राहिला, आता कुरकुरीत झाला, आणि त्याचा सुगंध निघून गेला. आता हे तिन्ही त्याची लक्षणं गेली, पण फूल आहे तिथेच. तर तसं जर का हे आत्मतत्व असेल, सच्चित आनंद ही त्याची लक्षणं असतील, तर आज आहे उद्या सत नाही, म्हणजे सत नाही म्हणजे अस्तित्वच नाही राहिलं, चित नाही म्हणजे त्याला कळणारच नाही काही, आणि आनंद नाही, अशा दुःखकारक गोष्टीबद्दल आपण इथं जमणारच नाही माझा अभ्यास करायला. तर म्हणून सच्चिदानंद हे त्या ब्रह्मतत्वाची आत्मतत्वाची लक्षणं नाही आहेत, तर ते त्याचं स्वरूप आहे, आणि ते एकच आहे तिन्ही, है ना. विच श्लोक एक्सप्लेन्स तत्वमसी अँड हाऊ. आता तत्वमसी हा श्लोक ह्याच्यात कोणत्या श्लोकात सांगितला आहे, कशा प्रकारे? माझ्या मते 25वा श्लोक जो आहे, त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे, हा बरोबर, तो ठीक आहे. आता 24वा पण चालेल, 25वा पण चालेल, की ज्या आत्ताच आपण बोललो. भारती तुम्ही सांगा थोडस, एक दोन ओळी फक्त. आता जे आपण बोललो तेच तत्वमसी जे सांगितले, जीव आणि ईश्वर हे दोन्ही एक आहेत, है ना. तर हे कसं, आता आपण म्हणतो तो योद्धा होता, राजा होता, दोघांच्या उपाधी सोडल्या, मग तो मनुष्य राहिले. तसेच जीव आणि ईश्वराचे दोन्ही उपाधी सोडल्या, म्हणजे मनाने विचाराने. तर मग त्यांचं दोघांचं तत्व जे आहे सारांश ते फक्त ब्रह्मच आहे, चैतन्यच आहे, म्हणून ते एकच आहे. हा ठीक आहे. बरं, पुढे आता वेअर वननेस ऑफ नॉलेज, नोअर अँड नोन इज पॉसिबल. ते म्हटलं की ज्ञातुमंतरम ज्ञानमस्ति किम ज्ञानहीन चित. हा तो आहे ना श्लोक, त्याच्यामध्ये हे आहे पहा, 27वा श्लोक आहे. ज्ञानवर्जिता ज्ञानही अज्ञानहीन चित
ज्ञानमस्ति किं ज्ञातुमन्तरं ज्ञानवर्जिता. म्हणजे तिथं ज्ञान नाही आणि अज्ञानहीन, अज्ञान पण नाही. तर इथे म्हटले की ज्ञाता जो आहे त्याच्याशिवाय ज्ञान राहू शकतं का? आज मला ज्ञान भेटलं होतं बाजारामध्ये, असं तो ज्ञाताशिवाय ज्ञान भेटू शकतं का? नाही. ज्ञान नेहमी त्या ज्ञाताच्या आधारानेच राहील. आणि कशाचं ज्ञान? ज्ञेय ते पण भेटते. म्हणजे ज्ञेय, ज्ञानाची क्रिया आणि ज्ञाता हे तिन्ही आहेत. आणि आपण म्हटलं होतं की गुणातीत असं ते तत्व आहे. सत्वगुणाच्या आधाराने तेच ज्ञाता बनतं, रजोगुणाच्या आधाराने तेच ज्ञान बनतं आणि तमोगुणाच्या आधाराने ते ज्ञेय बनतं. सत्वगुणाच्या आधाराने ते द्रष्टा बनतं, रजोगुणाच्या आधाराने दर्शन बनतं आणि तमोगुणाच्या आधाराने दृश्य बनतं. पण स्वतः गुणातीत आहे. त्या गुणातीत पार्श्वभूमीवर, त्या अधिष्ठानावर हे सगळं गुणांचा खेळ, त्रिपुटीचा खेळ चाललेला आहे. भोक्ता, भोजन, भोग्य है ना. तर याप्रमाणे हे ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता हे तिन्ही त्या अवस्थेमध्ये, त्या आत्मस्थितीमध्ये एक होऊन जातात. व्हॉट इज बॉन्डेज अँड लिबरेशन? आता हे कशामध्ये आहे? बंधमुक्तती तम परम सुखम विंदती ह्य जीव दैविकः, 29वा श्लोक. तर ह्याच्यामध्ये बंधन म्हणजे काय? बंधन म्हणजे काय? जीवत्व हेच बंधन आहे. बंधनाच्या कितीतरी व्याख्या आहेत. विवेक चूडामणी झालंय का आपल्याकडे इथे? नाही. विवेक चूडामणी मध्ये खूप स्पष्टता येते त्याचा अभ्यास केल्यानंतर. कोणाला तुम्हाला हे असेल ना, 1-2 जरी गणे असले तर तरी आपण सुरू करू. आणि वाटल्यास ते हिंदीतून किंवा इंग्लिशमधून करू, थोडासा वेगळेपणा म्हणून जरा याच्यासाठी सुद्धा. तर बंधन म्हणजे काय की जे आपलं खरं स्वरूप आहे ते सोडून दुसरंच आपल्याला काहीतरी मानणं. अतस्मिन तद्बुद्धी, त्याला पण बंधन म्हणतात. आता इथे म्हटलं की जीवत्व, जीवत्वाच्या पुढे सगळ्या गोष्टी आल्यात बघा, तर ते म्हणजे बंधन आहे. आणि मुक्ती म्हणजे काय? मुक्तिर्हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. आपण जे गैरसमज स्वतःबद्दल करून घेतले तो सोडून जे आपण आहोतच खरे पूर्वीपासूनच, बंधनात असताना पण खरे आपण तेच आहोत, पण ते समजून घेणं. मुक्तिर्हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती, त्याला मुक्ती म्हणतात. हे झालं त्या बंधन आणि मुक्ती. आता 15 झाले. थांबायचे का? वेळ आहे अजूनही? 6 वाजले. थांबूया ना. आपण आता काय करू, पुढचे अजून 23 पर्यंत आहेत, 8 श्लोक आहेत आणि आपल्याला चरित्र पण बघायचंय. तर पुढचा एक क्लास आपण ह्याच्यावर घेऊ. पाहूया मार्केट पुढे किती होतं. 15 झालेत आपले प्रश्न बघून. हे पहा, हे रमण महर्षींचं चित्र आहे, याच्यावर पण आहे. तर अतिशय त्यांचं म्हणजे रोमारोमातून तेज, आणखी नितळ, शांत, प्रेमळ असे डोळे पहा. तर त्यांचे खूप ऑनलाईन पण तुम्हाला दिसेल, त्यांच्या डायऱ्या पण असतात त्याच्यावर पण. त्यांचं चरित्रही खूप सुंदर आहे. तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. फेसबुकवर रोज येतं त्यांचं सगळं. हां, हे तुम्हाला कोणाला हवं असेल तर घेऊ शकता. आपल्या पुस्तकामध्ये उपदेशसारच्या वगैरे ठेवायला. उपदेशसारमध्ये दिले का त्यांचं चित्र असेल ना? आहे. बाहेर चित्र आहे.
स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्ताम् न्यायेन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी देशोऽयं शोभरहितः ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः ॐ सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम श्री कृष्णार्पणमस्तु श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु शांताकारं असं ज्या आत्मतत्वाचा आकार आहे, स्वरूप आहे, आपल्याला कळत नाही, समजत नाही, पण आत्ता जे आपण बसलो होतो ते ब्रह्मस्वरूपातच बसलो होतो. तर तेच स्वरूप आहे खरं आपलं अंतर्बाह्य शांतता, आत्मस्थितीची पण शांती, मनाची पण शांती, तेच आपलं स्वरूप आहे. तर त्यावेळेला मी तेच तत्व असते. गुरुदेव म्हणतात की क्वायटन युअर माइंड अँड लिसन इंटेंटली. अगदी सतर्क, सजग, सावधान राहून ऐका आणि मन पूर्णपणे शांत, विचार रहित. तेच आत्म चैतन्य आहे. दॅट इज कॉन्शियसनेस. थॉटलेस माइंड इज कॉन्शियसनेस. आणि ज्या वेळेला तुम्ही उपनिषद ऐकलेली आहेत तर त्यावेळेला निश्चितपणे तेच ते आहे. आणि असे जेव्हा आपण बसतो तर तेव्हा ती मनं पण एक होऊन जातात. आपण पुढच्या वेळेला एक जो आपण आनंदजींनी गेम घेतला होता ना शाळांमध्ये मुलांचं, 1 2 3 4 म्हणायचं, ते क्लॅश नाही होता का, मग तर तो म्हणूया, खेळूया आपण पुढच्या वेळेला जिथे कुठे आपण जाऊ तेव्हा. तर त्याच्यामुळे आणखीन आपले मन एकत्रित राहायला विचार. ती क्लोज ऑल करू ते. हां, हे क्लोज ऑल करू. एंड केलं का एंड केलं. त्यांनी? एंड ते आणखीन एकदा विचारलं तर 2दा एंड करावं ते लागतं. ट्रायंगल दाबायचं का वरती? तिथे एंड म्हणून आले बघा, बाजूला एंड आहे. नाही आलं नाही आज. स्टॉप झालायचं. मी फक्त स्टॉप केलं त्याला. नाही, क्लोज आलं.